रवी पाटील सारखा तरुण आणि तडफदार उमेदवार आम्हाला या मतदारसंघात मिळणं अवघड आहे. रवी पाटील सारखा आता रवी पाटलांची इलेक्शन या तरुणाने हातात घेतलेली आहे आणि रवी पाटलांचा विजय हा निश्चित आहे. रवी पाटलांचं काम हे तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. वडंग्यातलं कुठलीही व्यक्ती, महिला असू देत, वयस्कर लोक असू द्यात, तरुण पोरं असू द्यात, शाळेतली मुलं असू द्यात, रविदा म्हणूनच ओळखणार आहे आणि रवीचा विषय हा निश्चित आहे. आज आमच्यासाठी तो महत्वाचा विषय आहे आता आणि त्या बाबतीत आता काय दुमत नाही. आमच्या सर्वांचं खूप म्हणजे अगदी फार मोठ्या प्रमाणात दादांच्यावर प्रेम करणारी लोक आहेत. फार पूर्वीपासून आम्ही त्यांच्या बरोबर आहे, सहकार्य करतोय. यावेळेला रवीचा विषय निश्चित आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून ते निवडणूक लढवत आहेत. लोक साथ देतील का होते? 100% साथ देणार. कारण का काय म्हणजे पी.एन. पाटलांचा वारसा हे आम्ही चालवला आहे आणि पी.एन. पाटलांची राहुल पाटील राष्ट्रवादी गेल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे सर राष्ट्रवादीचं जाणार आणि जोपर्यंत राहुल पाटलाच्या बरोबर साथ आहे तोपर्यंत कायम साथ राहणार आमची. आणि राष्ट्रवादी वरिष्ठ नेते त्यांना साथ देतील असं वाटतं? 100% देणार. 100. कारण अजितदादांना शब्द दिलाय ज्याप्रमाणे विलासराव देशमुख पी.एन. पाटलाच्या पाठीशी होते तसे मी राहुल पाटलाच्या पाठीशी कायम राहणार म्हणून शब्द दिला. जाहीर 2-4-50,000 लोकांना शब्द दिला. मामा काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही रॅलीत सहभागी झाला रवी पाटलांच्या. रवी पाटील कामाचा माणूस आहे का हो? 100% कामात. काय फक्त निवडणुकीपुरतं? नाही, निवडणुकीपुरता अजिबात नाही. पूर्वीपासूनच आहेत, बर. त्यामुळे निवडणुकीपुरतं असं काही नाही आहे. काय पहिल्यापासूनच आहेत.